खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात काम करणार, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर धाराशिवमधून घोषणा। मातोश्रीबाबत काहीही बोलू नका, ओमराजे निंबाळकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन, सर्वसामान्य नागरिकांसाठी सत्तेचा वापर करणार असल्याची ओमराजेंची माहिती। लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळणार, ऑपरेशन टायगरवर शिंदेंचं विधान, आम्ही कोणतंही ऑपरेशन अर्धवट करत नाही, फुलप्रूफ करतो, शिंदेंची प्रतिक्रिया। सकाळी खासदारांना शिव्या देता, रात्री त्यांचे पाय धरता, उपमुख्यमंत्री शिंदेंचा संजय राऊतांवर हा निशाणा। ऑपरेशन यशस्वी झालंय आणि बॉडी देखील सुदृढ, ऑपरेशन टायगरवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया। ओमराजेंसह 6 खासदार हे शिंदेंच्या सेनेमध्ये करणार प्रवेश। फुटलेले खासदार लांडग्याच्या टोळीत गेले, किती सुरक्षा द्या, आमचं ऑपरेशन तुडवाच राहणार, तर संजय राऊतांचा हा हल्लाबोल। ठाकरेंच्या फुटलेल्या 4 खासदारांचा फोटो आला समोर, तर शिंदे सेनेत जाण्याआधी बंडखोर खासदारांचं देशभर देवदर्शन सुरू आहे का असा सवाल केला जातोय उपस्थित। दरम्यान आता समोर आलेल्या फोटोमध्ये नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे दिसतायत। अमित शहांना पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे, शहा वेगवेगळे गट निर्माण करताय, मोदी असताना शहांना एवढी घाई का, खासदार फुटीवरून संजय राऊतांचा हा निशाणा। कामं होत नसल्यानं आम्ही हे पाऊल उचललं, आमच्यावरती अविश्वास दाखवला, तेव्हाच ठरवलं थांबून काही फायदा नाही, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची ही प्रतिक्रिया। ज्यांनी जायचं त्यांनी जावं, आम्हाला कुणाची गरज नाही असं आधी म्हणायचं आणि नंतर मवाळ व्हायचं, मंत्री गिरीश महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंनी घराबाहेर पडायला हवं, घरी बसून पक्ष चालत नाही, महाजनांचा टोला। पुढे बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या 6 लोकसभा मतदारसंघात दौरा करणार, 27 जूनला यवतमाळ आणि हिंगोली, 28 जूनला परभणी आणि धाराशिव, तर 29 जूनला शिर्डीचा दौरा। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंचे हे प्रयत्न आता सुरू। बंडखोर संजय दिना पाटलांची मुलगी नगरसेविका राजूल पाटील यांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट, मी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याची यावेळेस राजूल पाटील यांची प्रतिक्रिया। विरोधकांचा सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर बहिष्कार, विश्वासघातकी सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही, भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्ट। विरोधक आले असते तर चर्चा झाली असती, फडणवीसांचा हा टोला। आमच्यासाठी कर्जमाफी हा राजकीय विषय नाही, कोणत्याही निवडणुका तोंडावर नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे, 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही माहिती। अल निनोमुळे जून महिन्यामध्ये 80% पाऊस कमी, तर कमी पाऊस हा अत्यंत चिंतेची बाब, सरकारच्या सूचनेनुसार पेरण्या करा, फडणवीसांचं शेतकऱ्यांना हे आवाहन। मंत्री गिरीश महाजन यांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट, महाराष्ट्र राज्य सायबर विभागाकडून अधिकृत प्रमाणपत्र जारी, अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हायरल फोटोंचं विश्लेषण पूर्ण, तपासात संबंधित फोटोंमध्ये फेरफार आणि बदल केल्याचंही समोर। फोटोसोबत छेडछाड करून फोटो व्हायरल केले, फोटो व्हायरल करणाऱ्याची सायबरकडे तक्रार देखील केली, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोवरून गिरीश महाजन यांची ही प्रतिक्रिया समोर। मंत्री गिरीश महाजन यांच्या कथित व्हायरल फोटोचं प्रकरण, जळगाव सायबर पोलिसांनी फेसबुककडून माहिती मागवली, भरत मस्के नामक अकाउंट विरुद्ध गुन्हा देखील दाखल, सर्व ठिकाणाहून फोटो डिलीट करण्याच्या सूचना केल्या। एकनाथ शिंदे हे अमित शहांचे टेस्ट ट्यूब बेबी, शहांच्या दबावामुळे पक्षाचं चिन्ह आणि नाव निवडणूक आयोगानं शिंदेंना दिलं, शहा सुप्रीम कोर्टाचे प्रमुख झालेत का, संजय राऊतांचा हा हल्लाबोल। पुढे बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। माझ्यावरचे आरोप खरे असेल तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्यास मी तयार, उद्धव ठाकरेंचं वर्धापन दिनाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना आवाहन, ओसाड गावची पाटीलकी सोडणं कितपत योग्य, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला। पाणी टंचाई असताना राज्यकारभार करणं विसरलं, राज्यातील पाणी संकटावरून आदित्य ठाकरेंचा हा सरकारवरती निशाणा, सरकार केवळ खासदारांची खरेदी विक्री करण्यात मग्न आहे, आदित्य ठाकरे यांची ही टीका। फादर्स डेच्या निमित्तानं खासदार ओमराजे निंबाळकर यांची पोस्ट, तर भोवताली दाटला अंधार, दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, असा उल्लेख त्यांनी केला। वडील पवनराजेंच्या हत्याकांडाच्या निकालानंतर ओमराजे भाऊक। फादर्स डे निमित्त पार्थ पवारांकडून अजित पवारांचा व्हिडिओ पोस्ट, तर तुमच्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही, पोस्टमध्ये केला उल्लेख। मनमाड नगरपालिकेच्या प्रभाग 10 निवडणुकीमध्ये शिंदे गटाची सरशी, तर राजाभाऊ पगारे आणि अलका रसाळ यांनी मिळवला विजय, विजयानंतर समर्थक आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष। लातूरच्या अहमदपूर नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत आता महाविकास आघाडीच्या तनुजा सूर्यवंशी विजय, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना धक्का, नगरसेविका शाहूबाई कांबळेंचा मृत्यू झाल्यानंतर पोटनिवडणूक। यवतमाळमधील काँग्रेस आणि भाजप, पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत यवतमाळच्या समर्थ प्राईड या ठिकाणी पार पडला पक्षप्रवेश सोहळा।
नांदेडमधील हदगाव विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये गेलो असतो तर आमदार झालो असतो, जळगावकर यांच्याकडून खंत व्यक्त. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणीची प्रक्रिया पडणार पार. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनमध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण. पोलिसांच्या बंदोबस्तात, याशिवाय सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतपेट्यांची सुरक्षा वाढवली. आणि पुढे बघूयात मोठ्या बातम्या. उद्यापासून राज्याचं पावसाळी अधिवेशन होणार सुरू. सरसकट कर्जमाफी, राज्यावर दुष्काळाचं सावट, वाढती गुन्हेगारी असं विविध विषयांवरून अधिवेशन गाजणार. उद्यापासून 10 जुलैपर्यंत अधिवेशन चालणार असल्याची माहिती. निवडणुकीवेळी राज्यातील महिलांना 1500 रुपये दिले, मात्र आता 81 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र. सरकार लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या मार्गावर, भास्कर जाधव यांचा हा निशाणा. छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षार्थ्यांच्या चेकिंगसाठी खासगी मुलं नेमली, तर विद्यार्थ्यांची चेकिंग करणाऱ्या मुलांना त्यांची नेमणूक कुणी केली हेच माहिती नाही. छत्रपती संभाजीनगरच्या एसएफ परीक्षा केंद्रावरचा हा प्रकार. पर्यवेक्षकही असले. संपाच्या पार्श्वभूमीवर बेस्ट करून कर्मचाऱ्यांचा मेस्मा अंतर्गत नोटीस. तर आता विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 3 दिवसांपासून संप सुरू. प्रवाशांसाठी गैरसोय टाळण्यासाठी बेस्टकडून अतिरिक्त बसची देखील करण्यात आली व्यवस्था. केंद्र सरकारची 16 FDC औषधांवरती बंदी. आरोग्यास घातक ठरू शकणाऱ्या मिश्र औषधांवर कारवाई. उत्पादन, विक्री आणि वितरण तात्काळ बंद. तज्ज्ञ समितीच्या शिफारसीनंतर निर्णय. वैज्ञानिक तपासणीमध्ये उपचारात्मक फायदा नाही असं स्पष्ट. पॅरासिटामॉल आणि लिग्नोकेनसह 16 FDC औषधं बंद. गोंदियामध्ये तरुणांचं अनोखं आंदोलन. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये बसून तरुणांनी योगदिन केला साजरा. अर्जुनी मुरगाव रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्यामुळे तरुणांनी हे आंदोलन केलं. 2, 3